आपल्या स्थायी समितीच्या माध्यमातून आलेल्या ठरावानुसार महाराष्ट्र अधिनियम कलम 465(3) अन्वये आपण सभागृहामध्ये हा ठराव आणलेला आहे आणि त्यानुसार आपण 58 वय हे 60 वर्षाचं केलेलं आहे निवृत्तीसाठी. आणि आता जे निवृत्तीसाठी आलेले बरेच जे सिनियर असे अधिकारी आहेत त्यांनाही ह्याचा फायदा होणार आहे. आणि 5 वर्षानंतर जे महासभा म्हणजे सभागृह बसते त्यामध्ये सिनियर अधिकाऱ्यांची खरंच आपल्या नवी मुंबईला गरज आहे आणि बहुतांश चांगल्या अधिकाऱ्यांना ह्याचा फायदा होणार आहे. आणि ह्याच माध्यमातून आणखीन एक ठराव आणलेला आहे ज्याच्यामध्ये आपण 4 कर्मचारी जे वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांचं वेतन श्रेणी त्यांना लागू करून महानगरपालिकेला आवश्यकता असेपर्यंत किंवा 6 महिन्याचं त्यांचं आपण कार्यकाळ वाढवलेला आहे. आणि असं सभागृहात आपण 6 महिन्याच्या आत सर्वच ठोक मानधनावरचे जे कर्मचारी आहेत त्यांना आपण कायम स्वरूपात करण्याचा निर्णय घेणार आहोत. ह्या ठोक मानधनावर जे आपण बोलतो त्या कर्मचाऱ्यांनी जवळजवळ 10-10, 15-15 वर्ष त्याच जागेवर काम केलेलं आहे आणि आपल्या महानगरपालिकेला सेवा दिलेली आहे. आता ह्याच्यात महानगरपालिका म्हणजे सभागृह यासाठी म्हणजे स्वतः डिसिजन घेऊ शकतं. महानगरपालिका अधिनियमानुसार पालिका सभागृहाचा निर्णय हा अंतिम असू शकतो. तर ह्या सर्व जे ठोक मानधनावर आपण बोलतो त्या कर्मचाऱ्यांना आपण नक्कीच ह्या सभागृहात 6 महिन्याच्या आत त्याचा डिसिजन आणणार आहोत की त्यांना आपण परमनंट करू शकतो. इथं जे कर्मचारी काम करतात म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांपासून तर शिपाई आणि प्रत्येक प्रभागात असलेले कर्मचारी ज्यांनी कष्टाने आपल्या नवी मुंबईला जे आपण स्वच्छतेचे पुरस्कार नवी मुंबईचे घेतो ते अधिकारी तिथं स्वच्छतेसाठी जात नाही, हे कर्मचारी स्वच्छतेसाठी जातात. मग अशा कर्मचाऱ्यांचा विचार करणे आमच्यासाठी प्राथमिकता असणार आहे.